गब्बर, ए गब्बर उठ, गब्बर उठ, चल उठ, लवकर उठ. काय झालं? कशाला वाटत आपल्या घरी काय चोरी बिरी आली काय? ए मुडते उठ म्हणलं ना, उठ, चल चल उठ. अक्के काही वेळ काळ ऐका नाही काय बोललो आपण. अरे इथे मला झोप येत नाही, तू कसला झोपतो? उठ म्हणलं की उठ, मुडते उठ उठ. अक्के काय झालं? काय झालं काय? हा बघितलं नाही मगाशी त्या सटवीने काय केलं ते? अरे झोपतो काय? उठ उठ मुडते उठ. अक्के मी ऐकतोय पण तू बोलतच नाही ना काय? मला ना संशय येतो. अक्के आपले डोळे बघ, डोळे डोळे उघडेच आहेत, कशाला संशय घेते? अरे तुझ्यावर नाही रे, सत्यावर. अक्के काय झालंय माहितीये का? आता तुझ्या रूम मध्ये जाऊन झोप, आपण सकाळी बोलूया. पहिला देवाबाईवर, मग डॉलीबाईवर, आणि आता सत्यावर संशय घेतेस तू? अरे मुर्द्या, सत्याचं वागणं किती बदललंय तुझ्या लक्षात नाही येते का? देवा तर आता त्या नटवीच्या वाऱ्याला पण उभं राहत नाही, पण हा सारखा डलवाई 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 करत असतो. अरे मुर्द्या तू काय झोपतो? उठ 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 म्हणला ना. अरे टेन्शन मुळे मला डोळ्याला डोळा लागत नाही, आणि तू काय बसल्या बसल्या घोरतो? उठ म्हणला ना. ती बाई ना एक नंबरची चालू आहे, इंग्रजांसारखं वागायला बघतीये. इंग्रजांसारखं म्हणजे फोडा आणि राज्य करा. हा हा अक्के हे लय फेमस आहे, आपण ऐकलंय. आपल्या धंद्याच्या सुरुवातीला आहे ना, आपण असंच एकेकाला फोडायचो आणि वसुली करायचो. अरे मुर्द्या तसं नाही, दोघात फूट पाडायची. तुझा मेंदू काय गुडघ्यात आहे का रे? अक्के तुला आहे ना संशय घ्यायची जाम सवय लागली. अगं डॉलीबाई आपल्याला बोलल्या ना, ते जे काही करतात ना त्या सत्याच्या चांगल्यासाठी भल्यासाठी करतात. मग आता तुला कसलं टेन्शन आहे याच्यात? अरे तेच तर टेन्शन आहे ना. तू चहा घेणार काय? चहाबरोबर खारी आणि बिस्किट पण भेटेल का? अरे मुर्द्या, इथे माझ्या डोळ्याला डोळा लागत नाही, तुला चहा खारी पाहिजे? हा देते चहा खारी मुर्दा. सत्याला अचानक कसं काय भूत चढलंय हॉटेलचं? हे कोडं आहे, काय पण करून हे सोडवायला पाहिजे. हा सत्य माझ्या हाताला लागत नाही ना. एकदा का माझ्या तावडीत सापडला ना तर सगळं कळल मला. अक्का झाला का चहा? हा झाला झाला. घे मुर्द्या चहा घे, खा चहा खारी घे, खा. हा आता कसं एक नंबर. आता बोला की काय टेन्शन आहे तुला? मला ना सत्याचं टेन्शन आहे. देवा काय त्या नटवीकडे बघत नाही. मला वाटतं त्या नटवीने ना सत्याला नादाला लावलंय. एक नंबर. काय बोलला? चहा आणि खाली एक नंबर बोललो अक्का. आता तुझं डोकं चालेल ना? म्हणजे काय अक्का, बोल ना तू. थांबा. अहो माझ्या का पाया पडताय? माझ्या पाया पडायची गरज नाहीये. माझ्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी नेहमीच आहेत. गब्बर, तुला आठवते का सत्या त्या दिवशी तयार होऊन त्याच्या जुन्या हॉटेलला गेला होता ते? आठवते? हा त्याचं काय? त्याचं काय म्हणजे आपल्याला माहित नाही तो कुठे गेला होता, पण त्या सटवीला माहिती होतं, कारण ती त्याला रस्त्यात भेटली होती. आठवते का तुला? आणि त्याने त्याच्या हातावरती काहीतरी दिलं होतं वाटीतून. आपल्याला माहित नाही, तिला कसं कळलं रे? तिला कोणी टिप दिली असेल? आपला पांडे? शक्यच नाही. आपला भाईच असणार. अरे तो तिचा थोबाड सुद्धा बघत नाही. की हे दोघं नाही म्हणजे आपला सत्य असणार. बरोबर. घे घे तू घे, आणखीन खारी घे, चहा घे, घे घे. काय झालं? काय नाही रे, मला कळलं काय ते. पण आपल्याला कायच नाही कळलं. तुला काय कळलं ते? बरं झालं तुला नाही काय कळलं ते, पण मला कळलं मला काय करायला पाहिजे ते. हा
देवा बाय, अरे टेन्शन नॉट, आपण आहे ना, आपण सगळं नीट करणार. हा. सत्या, ए सत्या, सत्या, सत्या. अजी, अक्का, तू 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 कशी काय इकडे? सत्या, सारी सारी तुला झोपेतनं उठवलं ना. अक्के, तू कधीपासून सॉरी बोलायला लागली का? पोरं मोठी झाली आणि स्वतःची कामं स्वतः करायला लागली ना, तेव्हा चुकल्यावर आईबाप सारी बोलतातच. झोपला होता का? नाही, डान्स करत होतो. काय पण काय विचारते अक्का, एवढी रात्र झाली तर झोपणारच ना. लय दमलेलो ना आपण. त्या बाईच्या मागं पुढं केल्यावर दमणारच. काय आलं? काय नाही रे, तू हॉटेलची कामं करून दमला असशील ना, तुला सवय नाही ना कामाची. झोप झोप, मी तुला त्रास दिला ना, झोप झोप. नाही नाही नाही, आता नाही झोप लागणार आपल्याला. तू कशाला आलेली इथे? तुझं काय काम आहे? का काम असेल तरच बोलायचं मी. बस काय अक्का, नाही पण तू एवढ्या लेट आली ना म्हणून विचार. बाई नाही, भाई झोपलाय रे, तो पण दमला ना हॉटेलचं काम करून, आणि त्याला पण खूप टेन्शन असतं. पांडे पण अजून घरी आला नाही, म्हणून म्हणलं तुझ्याशी बोलावं. चालेल ना? अक्का, तू एवढा वेळ झोपलीच नाही? नाही नाही, झोपले होते, पण मला स्वप्न पडलं ना, अचानक जाग आली, तर मला झोपच येईना, म्हणून म्हणलं तुझ्याशी बोलावं. अक्के, एक काम करू, मी एकदम भारीतला चहा बनवतो, चाय मारू मस्त पैकी. चल चल. हात हे नाही, नको, आपण इथं बसूनच बोलू. बोल. इथे कशाला अक्का, चल ना जाऊ. म्हणजे कसं आहे, माझी झोप उडेल. ते बोलतात ना, असं घाबरून उठलं असेल ना तर लगेच झोपायचं नाही म्हणून. चल मस्त पैकी चाय मारू आपण. चल चाय पिऊ आपण. अरे चल 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 चल, तू चल 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 चल. ये. तुला मस्त पैकी चाय मारू. चल. अरे ए ए सत्या, ए नाही नाही, थांब अक्के. अरे चल थांब. हा हा, इकडे काय करतोय? नाही म्हणजे इकडे का झोपलाय हा? अरे तो पांडेची वाट बघत होता. पांडे ना, एवढ्या रात्रीच्या कोणत्या केस सोडवतोय काय माहिती, अजून नाही आला का? अरे तो फॅमिली मॅटर मध्ये अडकलाय. हा. अख्खे, तुझा चेहरा का असा झालाय? हे स्वप्न वगैरे लईच मनावर घेतलेली दिसते तू. तू कसं तुझं स्वप्न पूर्ण करायसाठी काय काय करतो, तसं मला पण वाटतं काहीतरी करावं. म्हणजे कसं, तू हॉटेलचं स्वप्न बघितलं होतं ना, ते पूर्ण करण्यासाठी तू किती मेहनत करतोय ना, मला पण वाटतंय असं आपण काहीतरी करावं. हा का, करेक्ट आहे तुझं. अक्का, आतापर्यंत आपण लय बेकार कामं केली ग. लोकांची घरं फोडली, लोकांना फोडला, खंडणी, सुपाऱ्या, किडनॅप, सगळं काय केला, पण समाधान नाही भेटला. लय भीती असायची ग, आज काय होईल, उद्या काय होईल. पैशाच्या जोरावर सगळं काय करता येते असा लय माज होता आपल्याला. पण अख्खे, आपल्यासाठी स्वतःहून कोणीतरी काहीतरी करेल का ग? सत्या, तू किती हुशार झालाय रे, तुला सगळं कळायला लागलंय रे. पण मी अनपड आहे रे, मला हे सगळं काय कळत नाही. जेव्हापासून कळायला लागलं ना, तेव्हापासून या धंद्यात गुंडागर्दी, मारामारी. पण मला वाटतंय आता काहीतरी करावं, चांगलं काहीतरी. चल, उशीर झाला, आपण जाऊन झोपू. चल. ए नाही नाही अक्का, बस बस बस. अगं, लय दिवसांनी आपण पूर्वीसारख्या गप्पा मारतोय. अक्का, मी तुला तेल आणून देऊ काय? चप्पी करून दे ना मस्तपैकी मालिश. आपण आलोच, थांब. अक्का, ये घे. मस्त एकदम चप्पी करून दे, तेल मालिश. हा चल चल, वर जाऊन करते चप्पी. चल. अगं नको, बस ग, वरती कशाला, इकडेच कर ना. आता भाई हवा होता ना, आपण उठू काय त्याला? नको, तो झोपलाय, त्याला आधीच खूप टेन्शन आहे. त्याला कसलं टेन्शन आहे? त्याच्यासाठी तर करतोय आपण सगळं. काय? त्याच्यासाठी, तुझ्यासाठी, सगळ्यांसाठी तर करतोय ना आपण. सुटलं. सत्या, हा? नाही काय 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 नाही. सत्या, मी काय म्हणते, हे हॉटेलचं काय रे मध्येच? नाही ते आपण विचार केला की आपला आता धंदा बंद झालाय ना, तर आपण काहीतरी करायला पाहिजे ना. तर काय करणार तर मग असा डोक्यात आला की आपल्याला हॉटेलचा अनुभव येतो, टाकू हॉटेल. खरं खरं सांग ना, खरं सांग, हॉटेलचं काय खरं सांग, काय आहे हॉटेलचं? अख्खे गुदगुली नको, आपल्याला कसं तरी होतं. नाही, सांग ना, खरं काय? अख्खे गुदगुली नको ना करू, थांब. हॉटेलचं खरं सांग, खरं सांग. सांगतो पण गुदगुली थांबवतो. काय काय त्या सटवीने सांगितलं ना हॉटेलचं? हो, डॉलीबाईनीच सांगितलं आपल्याला. मला वाटलंच होतं, नाही मला वाटलंच होतं, त्या सटवीनेच सांगितलं असणार. का अजून झोपले नाही? ए गब्बर, तू जा वर, जाऊन तुझ्या खोलीत जाऊन झोप. चल. अख्खे, याला कर ना गुदगुल्या. अक्का, आता नाही गुदगुते.
मी स्वप्नात आहे ना तू सांगितलेल्या गोष्टीचा विचार करते. अक्के कसला विचार? अरे कसला नाही. ए नाही अक्के, तू आपल्यापासून काहीतरी लपवते, सांग आपल्याला. गप्पर तू जा, उठ जाऊन तुझ्या खोलीत झोप जा. चल मी जाते. ए नाही नाही अक्का बस, काय झालंय सांग आपल्याला. हक्काला संशय आहे. संशय? कोणावरती? तुझ्यावर. माझ्यावर संशय का? हे अक्के तूच काही ते सांग त्याला. चला आपण चाललो बाबा. हे काय झालंय सांग का? काय बोलला हा? काय नाही, मी काय घाबरते काय कोणाला? हा अक्का काय झालंय आपल्याला सगळं नीट इसकटून सांग. कसला संशय आलाय तुला? हे कोणासाठी करतोय सगळं? माझ्यासाठी, माझ्या स्वप्नासाठी. खरंच? अरे हा अक्के, अगं तुला आठवतंय ना आपण एवढा एवढा होतो तेव्हा त्या अण्णाकडे काम करायचो, तेव्हा आपल्या हातनं चुकून कप फुटला तर केवढा मारलेला त्याने. देवाबाई होता, त्याने वाचवला आपल्याला. हा म्हणून चांगले पांग फेडतोयस. म्हणजे आपण काय केलं बाईला? त्याच्या पाठीत खंजीर खुपसला आणि वर तोंड करून मला विचारतो की आपण असं काय पण केलेलं नाहीये. देवाबाईच्या शब्दामुळे आपण आपला जुना धंदा सोडला ना, तर आता दुसरं काहीतरी करायला नको का? म्हणून ते हॉटेल? हा का आता त्या बाईच्या पुढे मागे नाचता यावं म्हणून? का उगीच काय पण बोलू नकोस. एक वेळ तू आपल्याला बोल, आपण सगळं सहन करू, पण डॉली बाईंना बोललेलं आपल्याला आवडणार नाही. का तिला बोलल्यावर तुला मिरच्या लागतात काय? अरे देवा तिला वाऱ्याला पण उभं करत नाही म्हणून तिने तुला नादाला लावलंय. हॉटेल फक्त निमित्त आहे. हे काय बोलते तू? तुझं तुला तरी कळतंय का? आवाज खाली, सगळे झोपलेत, कळलं ना? हे काय बडबडतेस तू? मी काय चुकीचं बोलते का? ती कशाला आली होती इंटरव्ह्यूला आणि तू तिला कामावर कशाला ठेवलं? ते आपण जाऊ दे, तुला नाही कळलं का? अरे त्या टवळीला जनाची नाही पण निदान तुला तरी हसताय काय, टाळ्या काय देताय? हा आमचे डोळे नाही फुटलेले. अरे कोंबडा किती पण झाकला ना तर उजाडायचं थांबत नाही, कळलं का? अक्के उगाच काय पण बोल नको ग तू. ती बाई माझ्या देवाच्या आयुष्यात नकोय. ती आयुष्यातनं जावी म्हणून मी काय काय केलंय आठवतं का तुला? अगं अक्के, हे सगळं मी कशासाठी केलं? तिला कळलंय देवाचं तिचं काही होऊ शकत नाही म्हणून आता ती तुला नादाला लावते. तिला एक वेळ लाज नाही रे, तुला तरी? के बास, चल डॉलीबाईंच्या मागे लागलीस ग तू. लहान भावासारखं मानतात ते आपल्याला. आपली मोठी बहीण आहे ती. एक बाई आहेस ना तू. दुसऱ्या बाईच्या कॅरेक्टर बद्दल बोलताना तुला काहीच वाटत नाही का ग? देवाबाईच्या बायको बरोबर आपण हे असं आपण त्यांच्या बरोबर बोलतो, हसतो, फिरतो म्हणून तुला आपलं लफडं वाटतंय त्यांच्या बरोबर. की जरा भानावर ये. आपण हे जे काय केलं ना ते त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी. मला माहिती हे सगळं नाटक आहे ना? काय केलं म्हणजे तुला खात्री पटेल ग? तू माझ्या डोक्यावर हात ठेव आणि शपथ खा त्या बाईचं तुझं काही संबंध नाहीये म्हणून. अख्खे तुझी शपथ घेऊन सांगतो. तू समजते तसं माझ्यात आणि डॉलीबाईंमध्ये काय पण नाहीये. देवाबाईचं लई प्रेम आहे का त्यांच्यावरती? लई जीव आहे त्यांच्यावरती. तू डॉलीबाईंसाठी दारात काटे टाकले होते ना, तर देवाबाई त्याच्यावरनं चालला ग. आपण हे हॉटेलचं जे काय करतोय ना ते त्या दोघांनी एकत्र यावं, त्यांची लव्ह स्टोरी परत ट्रॅक वरती यावं त्यासाठी. तू नको गैरसमज करू ना अक्की. अक्की काय झालं? तू हसतेस कशाला? मला हेच ऐकायचं होतं म्हणून तुला उचकवत होते आणि तिच्यावर वाईट साईड बोलत होते. कारण तू चिडशील आणि बोलशील. तुला चांगलं विचारलं असतं तर तू बोलला नसता, कारण तू त्यांचा चमचा आहे ना. म्हणून नाक दाबलं की तोंड उघडताना तसा तू बोलला. हेच पाहिजे होतं मला. के पण हे सगळं कशासाठी? कारण ती बाई मला आपल्या देवाच्या कोणाच्याच आयुष्यात नकोय म्हणून. हे हॉटेल तुझं स्वप्न आहे ना? ती बाई जर का त्या हॉटेलमध्ये आली ना तर तुझं स्वप्न, तुझं हॉटेल ही अक्का स्वतःच्या हाताने तोडून टाकेल. पण हक्का आपल्याला त्यांची गरज आहे ना. काय गरज आहे? अरे पैसे फेकले तर असे 50 माणसं तुझ्या कामाला येतील. पण ती बाई आपल्या हॉटेलमध्ये, आपल्या आयुष्यात नकोय मला. आज मी खराच तमाशा केलाय. उद्या देवा आणि लोकांसमोर तमाशा करेल. अक्का म्हणतात मला, कळलं ना? अक्का तू चायला हक्का काय पेच मारून ठेवला ग तू? आपण हे सगळं नाटक डॉलीबाई आणि देवाबाईंनी एकत्र यायला पाहिजे म्हणून केलं ना, तर तू हे असं करतेस. आता काय करू मी? एकीकडे डॉलीबाईंना केलेलं प्रॉमिस आहे आणि एकीकडे अक्काची धमकी. चायला अडकीत त्यात अडकलेल्या सुपारी सारखं झालंय आपलं.
एका बाजूला भाई, एका बाजूला बहीण. काम दो काम मांगे जा बार बार काम दो काम मांगेंगे बार बार काम दो. हो साहेबांना बाहेर बोलवा, नाही तर आम्ही आत घुसतो. मालकाच्या परवानगीशिवाय मी तुम्हाला आज सोडू शकत नाही. माझी नोकरी जाईल. काम दो काम दो काम मांगेंगे बार बार काम दो. एक लिमिट. थांबा. आपण सत्यवान जाधव, आपण या हॉटेलचा मालक. पॅम्पलेट मध्ये वाचलं तुम्हाला माणसाची गरज आहे, आम्हाला नोकरीची गरज आहे, आम्हाला नोकरी द्या. भेटणार काम भेटणार. आता सांगा कोणाला काय काय येतं. मी सगळ्यात आधी आलोय. हा बोल ना मग बोल. ए बाकीच्यानी मचमच करायची ना, शांत बसायचं. हा बोल. मी इलेक्ट्रिशियन आहे. हे इलेक्ट्रिशियन, तू काय करणार बे? हो साहेब मी टेलर आहे. मी करेन ना, मी माप घेऊन जेवण बनवेन. हो मी रेल्वे मध्ये काम करायचो. प्लीज मला कामाची खूप गरज आहे, कारण घरी माझे लहान मुलं आहे. ये आधी थांब. तू तर खाते पिते घर का दिसतोय, तुझा काय लोच आहे? मी जिम मध्ये जॉबला होतो, जिम बंद झाली, आता मला कामाची गरज आहे. कोणाला पण हॉटेलचा अनुभव नाही. अरे असं कसं काय काम देणार तुम्हाला? अरे सत्यवान भावा, दे काम दे सगळ्यांना. ए भाई टेन्शन नॉट, सगळ्यांना काम मिळणार आहे. बोला सत्यवान साहेब की सत्यवान साहेब की. ए भावा आपल्याला पण काम देणार ना रे. अरे बाय. प्लीज सगळ्यांनी प्लीज 1 मिनिट थांबा. मला थोडं बोलायचं. इनफॅक्ट आता ना आम्हालाच तुमच्या मदतीची गरज आहे. त्यामुळे एक रिक्वेस्ट करते. आम्ही ना सगळ्यांना आता रोजगार नाही देऊ शकत, तर ज्यांच्यावर घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, लहान मुलांची जबाबदारी आहे, स्वतःच्या आई वडिलांची जबाबदारी आहे, फक्त त्याच लोकांनी इथे थांबा आणि बाकीच्यांनी प्लीज जा. जशा जशा वेकन्सीज रेडी होतील तसं आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. काही लोकांना वयानुसार किंवा आणखीन काही लिमिटेशन्समुळे फक्त हेच काम जमू शकतं, तर प्लीज त्यांनी इथे थांबावं आणि बाकीच्यांनी इथून जावं. मी हात जोडून रिक्वेस्ट करते प्लीज. बाई लोक तुम्ही या आपल्या बरोबर. या इकडे या. हो बहनजी. अरे प्राची आप मुझे साडी राम प्यारी को बैंक वाले उठा कर लेके गए जी. काय? मुझे काय सांगू जी, लॉकडाऊन मुळे बँकेचे हफ्ते भरू शकलो नाही जी, त्यामुळे साठी राम प्यारी को बैंक वाले उठा कर लेके गए. उसे छुड़ाना है जी. आप मुझे कुछ काम दीजिए जी, काम दीजिए. तुम्ही माझी एवढी मदत केली, मी तुमच्यासाठी एवढं तर करूच शकते. ओय रब रखा ओय वाहेगुरु जी ने आपल्याकडे पाठवले जी. वो आपका एहसान रहेंगे जी, आपका एहसान रहेंगे. एक तर बहीण म्हणता आणि मग उपकाराची भाषा करता, हे चुकीचं आहे ना. आपको खाना बनाना आता है? हाँ जी बिल्कुल आता है. तो फिर चलो शामिल हो जाओ हमारी टीम में. वेलकम. तर आता आपण जेव्हा हॉटेल सुरू करायचे तर त्याच्यासाठी सगळे मॅनेजमेंट लेवल. मोनिका मॅनेजर, आपल्याला बोलायचं जरा तुमच्याशी. या आपल्या बरोबर. आत्ता? हा या. एक्सक्यूज मी. काय झालं सत्यभाऊजी? तुम्हीच बोललेलं एवढा आपला मेहनतीचा पैसा आहे, घामाचा पैसा आहे, तेवढ्यातच काहीतरी करायचं. हो मग काय 6 लोक नाही परवडणार आपल्याला, कशाला दुनियादारी करायची आपण. हो पण त्यांना कामाची गरज आहे, पैशाची गरज आहे, आणि मग आपण त्यांची मदत नाही करणार तर कोण करणार अशा परिस्थितीत? दुनियेत आपणच आहोत का मदत करायला? कालच आपण लोकांना पैसा वाटला, बचा कुचा काय होता तो सगळा संपला. आता हॉटेल चालवायचा तर पैसा लागणार ना आपल्याला. लोकांना पगार कुठनं देणार? फुकट काम करणार आहेत का आपल्याकडे? आता ये बघा, हे आपला पासबुक बघा.
काय राहिलाय काय याच्यात? काय पण नाही, सगळा संपला. बोला कसं करणार आता? हे बघा, मला एक कळतं, आपण काही कुणाचं वाईट केलेलं नाहीये. मग आपलं वाईट कसं होईल? आपण चांगल्या हेतूने करतोय ना, काही ना काहीतरी मार्ग निघेल. हे सगळं बोलायला चांगलं आहे हो, पण लोकांना पैसा द्यावा लागेल ना. ते फुकट काम नाही करणार आपल्याकडे वहिनी. सत्या, आपण तुला बोललो होतो पण तू आपला ऐकला नाही ना. आपण म्हणालो होतो तुला की अरे नादी नको लागूस यांच्या, त्या स्वतः रस्त्यावर येतील आणि आपल्या पण रस्त्यावर आणतील, पण नाही ऐकला तू आपला. अरे डॉली वहिनी डॉली वहिनी डॉली वहिनी चालू होता तुझा ना. आता बघ काय करायचं ते तूच कर आता. हे हो, या 6 लोकांचा खर्च नाही परवडणार आपल्याला. तुम्ही बोला ना त्यांच्याशी, तुम्हीच काहीतरी करा. तुम्ही थांबा, मी बोलून बघते त्यांच्याबरोबर. हा.